फोन कोणाचा होता? प्रॉब्लेम आहे का? नाही, मला वाटतं आपण आज रात्री भेटूया, नाहीतर उद्या सकाळी भेटूया आपण. या. खरंच काही नाही ना? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मला काय तुम्ही दूध खोळा समजलात? प्रत्येक अडचण तुमच्या बोटाला धरून सोडवायला. ये नाईट मून हॉटेल. आजकाल आयटम लोक सुद्धा एकदम घरंदाज बाई सारखे वागायला लागलेत. जानकी कुठे गेली? देवळात गेली. देवळात? पण तिला तर गणेशच्या शाळेत पालक सभेसाठी जायचं होतं ना? हो का? मग बहुधा देवळातून परत जाणार असेल तिकडे. बहुधा म्हणजे तुलाही सांगून नाही गेली का ती? नाही, म्हणजे देवळात जाते असं मला सांगून गेली. स्विच ऑफ. का रे, पालक सभा संपली इतक्या लवकर? पालक सभा? जानकी आली होती ना आज पालक सभेला? नाही, आज कशी असेल पालक सभा? गेल्या आठवड्यातच झाली किती. मी अमृताताई आली होती. म्हणजे जानकी आज आली नव्हती शाळेत? नाही. रूम नंबर 5 कुठे? चावी दे, चावी दे. हे बघ, ती बाई आहे ना, तिच्या रूम मध्ये गेली ना, तिथली कडी लावायची बरं का. अरे येडा का काय तू? तर घुस, चाल लाव कडी. ही गोष्ट लक्षात ठेव, तिथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची लाईव्ह कॉमेंट्री मला कळली पाहिजे. आजच्या महाभारताचा तू संजय आणि मी धृतराष्ट्र. चल चालू करा. ते पांचजन्य का काय ते म्हणा फुकाट एकदा. आपण तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये महाभारतच का दिसतंय? अरे लेका, महाभारतामध्ये दुर्योधनावर जो काय अन्याय झाला होता की नाही, त्याचा बदला घ्यायचा आहे मला. दार उघडा! कोणी आहे का बाहेर? दार उघडा ना! कोण आहे? साहेब एकटे गेले? काय करणार साहेब, मी साहेबांची नजरच बघून घाबरलो होतो मी. बोलणं तर राहिले लांबच. कोण आहेस तू? तूच मला इकडे बोलवलं होतंस का? सांग ना. रूम नंबर 5 कुठे आहे? सगळी सेटिंग व्यवस्थित लागली. आता पुढं काय करायचं? आता काय नाही, तिथनं कन्नी कापायचं बघ. होय, पण तुम्हाला लाईव्ह कॉमेंट्री कशी काय करायची? काम झालं, पण फटक्यात वाचलो. मी डायरेक्ट पिस्तूलच काढली होती. पुढं काय झालं? पुढे काय झालं ते बघायला थांबलो असतो ना, तर आतून मी नाही, माझी डेड बॉडी आली असती. अरे पुढं काय झालं म्हणजे त्यांनी तिचं काय केलं? मला कसं ठाऊक असणार साहेब? मी आतून पळून नाही का आलो.